है। बेटी के बाबत मैं क्या कहूँ, बेटी के बाबत मैं क्या कहूँ कि वो परियों का रूप होती है या कड़कती ठंड में सुहानी धूप होती है। वो होती है उदासी के हर दवा की तरह, वो होती है उदासी के हर दवा की तरह, या उमस की शीतल हवा की तरह, या उमस की शीतल हवा की तरह। वो चिड़ियों की चिलचिलाहट है, वो आंगन में खिला हुआ उजाला है, वो सूरज की किरण है, वो जिंदगी जीने का सही आचरण है, वो जिंदगी जीने का सही आचरण है। वो ताकत जो छोटे से घर को महल कर दे, है वो काफिया जो किसी गजल को मकमल कर दे, है वो काफिया जो किसी गजल को मकमल कर दे। ये मैं नहीं कहता, पिता ने म्हटलेलं, ये मैं नहीं कहता कि वो हर वक्त सांस होती है। बेटियां तो जिंदगी जीने का एहसास होती है, बेटियां तो जिंदगी जीने का एहसास होती है। आदरणीय व्यासपीठ, येथे जमलेले सर्व गुरुजन आणि माझे स्पर्धक, प्रथमतः मी शासनाचे आभारी आहे की त्यांनी अशा कार्यक्रमाची गरज ओळखली आणि स्पर्धा घेण्याचं ठरवलं। या उद्देशानं का असेना आम्हा मुलींना अभिमान दाखवण्याचा प्रसंग आला। अभिमान, आता आपण म्हणणार की मी अभिमानी आहे, तर पुन्हा 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 आणि पुन्हा आपण सर्वांना नव्हे तर अवघ्या जगाला छाती ठोकपणे सांगेन का मी फक्त अभिमानीच नाही तर मला गर्व आहे मी मुलगी असल्याचा। आमच्याबद्दलची चर्चा ही मातेच्या उदरात गर्भधारणा होते त्या वेळेपासूनच व्हायला सुरुवात होते। आई बाबा दोघंही मुलगाच झाला पाहिजे असं परमेश्वराकडून मनोमन साकडं घालतात। काही महाभाग तर विज्ञानाचा फायदा उचलतात। फायदा कसला? तो फायदा त्यांच्या दृष्टीने असतो तो फायदा, कारण त्यावेळी त्यांच्या तात्पुरत्या भावना त्यांना अंधळ करतात आणि त्यांची बुद्धी ही विनाशकाळी विपरीत बुद्धी या म्हणीप्रमाणे वागते। आम्हाला मातेच्या उदरातूनच काढून फेकलं जातं आणि या सर्व गोष्टींना विज्ञानाच्या भाषेत नाव दिलं जातं की अबॉर्शन। आजही परिस्थिती बदललेली दिसत नाहीये। इथं जमलेल्या मायबापानं स्वतःच्या छातीवर हात ठेवून स्वतःलाच विचारा का जर या विधात्यानं तुम्हाला संतती देण्याची संधी दिली तर तुम्हाला कोण हवा, मुलगा की मुलगी? किमान 75% पालकांचं हेच उत्तर असणार आहे, आम्हाला मुलगा हवाय। आज आणि या एकूण परिस्थिती मागचं एकमेव कारण म्हणजे आम्हा मुलींचं लग्न। मुलगी फक्त लग्नापर्यंतच आपली, नंतर ती दुसऱ्याची, आणि आपलं ते लहान सोनूलं आणि दुसऱ्याचं ते कार्ड। आम्ही शेवटी मुली ना, आम्ही फक्त लग्नापर्यंतच आमच्या वडिलांचं नाव आमच्या नावामागे लावतो, त्यानंतर मात्र पतीचं नाव, नवऱ्याचं नाव आमच्या नावामागे येऊन चिटकतं। आम्ही तुमचं नाव चालवत नाही, आम्ही वंशाचं नाव चालवत नाही, म्हणून आम्हाला उदरातच मारलं जावं का? अरे पण हा तरी विचार करा, हा वंशाचा दिवा आम्हीच तुम्हाला देत असतो ना। मी आपणा सर्वांना जाणीवपूर्वक सांगू इच्छिते कि बेटी अभिशाप नहीं वरदान है, बेटी अभिशाप नहीं वरदान है, बेटी सृष्टि का मूल आधार है, बेटी सभ्यता की पालनहार है, बेटी संस्कृति की संवाहक है, बेटी एक अनमोल धरोहर है, बेटी भविष्य की जन्मदात्री है, बेटी भविष्य की जन्मदात्री है। आपल्याला जर आपलं उद्याचं भविष्य चांगलं घडवायचं असेल तर फक्त मुलीला जन्माला घालून चालणार नाही, तर त्या मुलीला आपल्याला आपला आधार, आपली संस्कृती, आपली सभ्यता, आपली पालनहार बनवायचं असेल तर शिकवलंच पाहिजे। मात्र आजही मनोवृत्ती बदललेली दिसत नाहीये। मुलगा असेल तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळेत, हो मग कितीही फी भरायला तयार, आणि त्याच मुलाच्या जागी जर एखादी मुलगी असेल तर कोणत्या शाळेत? ज्या शाळेत फीस भरावी लागत नाही त्या। आता तरी जागा मी आपल्या सर्वांना पुराव्यानिशी अनेक उदाहरणं देऊन सांगू शकते का माझ्या भगिनी, मग ती कल्पना चावला असो का स्वीटी पाटे असो, किरण बेदी असो का इरा सिंघल असो, आणि आपल्यामध्येच उपस्थित असलेला आपल्या जळगाव जिल्ह्याच्या कलेक्टर रुपल अग्रवाल असो, यांनी आपल्या नावाबरोबर आपल्या आई वडिलांचंच नाव मोठं केलेलं आहे ना। फक्त गरज आहे ती शिक्षणाची, आम्हाला शिकवण्याची।
आणायची आणि मग नक्कीच आम्ही मुली फक्त भारतालाच नव्हे तर अवघं विश्व बदलू शकतो. फक्त गरज आहे ती आपणा सर्वांची मानसिकता बदलण्याची. शेवटी एकच सांगेन, जर का आम्हा मुलींना शिकवलं, जगवलं, शिकवलं तर आम्ही सर्व मुली सांगूच नाही तर प्रूव्ह करून देऊ. मी प्रूव्ह करून देईन दॅट आय एम नॉट जस्ट अ गर्ल, आय विल बी द गर्ल. धन्यवाद.